ओम नमः शिवाय। तवैश्वर्ययत्नात् यदुपरि विरिञ्च हरिरधः परिच्छेतुं याता वनिलमनलस्कन्धवपुषा ततो भक्तिश्रद्धा भरगुरुगृणद्भ्यां गिरिशयत् स्वयं तस्थे ताभ्यां तव किमनुवृत्तिर्न फलते। समश्लोकी। शिखे स्तंभाचे ते शिखर बघू गेला विधिवरी मुळासी शोधाया रिघत हरिपाताळ उदरी मनी भक्ती श्रद्धा उपजुनी तुला आळविती ते पहाती त्वद्रूपा तव भजन का निष्फळ असे। भावानुवाद। हे कैलास पर्वतावर राहणाऱ्या गिरीशा, अग्निस्तंभासारखे तेजोमय शरीर असलेल्या तुझ्या ऐश्वर्याला पूर्णपणे जाणण्यासाठी ब्रह्मदेव वर आणि विष्णू खाली खूप परिश्रमपूर्वक गेले, पण व्यर्थ। पण नंतर आत्यंतिक भक्ती आणि श्रद्धेनं सर्वश्रेष्ठ रीतीनं स्तुती करणाऱ्या त्या दोघांसमोर ते तेज म्हणजे तू स्वतः प्रकट झालास। तेव्हा तुझी स्तुती कोणतं फळ देत नाही बरं? शंकराच्या लीलावतारांचं वर्णन करण्याचे ठरवलेला पुष्पदंत सर्वप्रथम सर्वज्ञ आणि सर्व सामर्थ्य संपन्न ब्रह्मा आणि विष्णूंना त्या तेजाचा साक्षात्कार कसा झाला ते सांगत आहे। शिवपुराणातील कथेनुसार शंकरांच्या डाव्या अंगातून उत्पत्ती झालेल्या विष्णूने केलेल्या कठोर तपामुळे त्याच्या अंगप्रत्यंगांतून जलधारा वाहू लागल्या आणि सर्व विश्व जलमय झालं। तपश्चर्येनं दमलेल्या विष्णूनं त्यातच शयन केले, म्हणून तो नारायण। नारा म्हणजे पाणी, अयन म्हणजे आश्रयस्थान, या नावाने तो ओळखला जाऊ लागला। त्या निद्रिस्त नारायणाच्या नाभीतून शिवेच्छेने एक कमळ प्रकट झाले। तेव्हा आपल्या उजव्या अंगापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती करून शिवाने त्याला त्या कमळात ठेवले। कमळात खूप खोलवर शोधूनही स्वतःच्या उत्पत्तीचा ठाव ठिकाणा न लागल्याने ब्रह्मदेवाने दीर्घ तप केले। तेव्हा त्याला नारायणाचा साक्षात्कार झाला। खूप आनंदून त्याने नारायणाची स्तुती केली। पण नंतर शिवाच्या लीलेनेच त्या दोघात वाद सुरू झाला आणि त्यांच्यामध्ये एकाएकी प्रचंड अग्निस्तंभ निर्माण झाला। तेव्हा चकित होऊन त्या तेजाचा आदी अंत शोधण्यासाठी हंसरूपाने ब्रह्मदेव वर, भू इत्यादी सप्तलोकात आणि वराह रूपाने विष्णू खाली म्हणजे पातालादी सप्तलोकात गेले, पण त्यांना काही त्या तेजाचे परिमाण ठरवता आले नाही, त्याचा आदी अंत सापडला नाही। तेव्हा आपल्या सामर्थ्याच्या अहंकाराचा त्याग करून ते दोघेही त्या अग्निस्तंभाला शरण गेले आणि नम्रपणे त्याची प्रार्थना केली। तेव्हा प्रसन्न होऊन तो तेजोमय महेश्वर ओंकार रूपानं प्रकट झाला आणि त्याने दोघांना ओंकाराचा उपदेश केला। या उदाहरणातून पुष्पदंताला सुचवायचं आहे की बुद्धीच्या, कवित्वाच्या, कर्तृत्वाच्या अहंकाराने परमेश्वर प्राप्त होत नाही, तर लीनतेच्या, नम्रतेच्या, भक्तीच्या भावानेच परमेश्वराजवळ जाता येतं। त्यामुळे पुष्पदंताने केलेली स्तुती विद्वत्तापूर्ण नसली तरी अंतःकरणपूर्वक केलेली असल्याने शंकराला ती आवडेल आणि या विश्वासानेच पुष्पदंत आपला प्रयत्न चालू ठेवत आहे। ओम नमः शिवाय।